बर, आता बघा आजच्या लेक्चरला आपण बघणार सेकंड ऑर्डर सर्किट. म्हणजे कोणते? मला वाटते पहिल्यांदा आपण कोणते बघितले? फर्स्ट ऑर्डर सर्किट, सोर्स फ्री फर्स्ट ऑर्डर सर्किट. त्यानंतर विथ सोर्स फर्स्ट ऑर्डर सर्किट बघितले, स्टेप रिस्पॉन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर सर्किट. ठीक आहे. आता सेकंड ऑर्डर सर्किट, सोर्स फ्री, म्हणजे मी तिसरा आकडा लिहितो, सोर्स फ्री सेकंड ऑर्डर सर्किट. सोर्स फ्री सेकंड ऑर्डर सर्किट. ठीक आहे. सोर्स फ्री सेकंड ऑर्डर सर्किट. मग बघा, सोर्स फ्री म्हणजे याच्यात सोर्स काय नसणार आहे? RL आणि C. ठीक आहे. आणि सिरीज आहे बघा, त्यामुळे आपण करंट काय घ्यायचा? I of t. ओके, सिरीज मध्ये काय घ्यायचं? करंट I of t. आता सिरीज सर्किट असल्यामुळं आपल्याला त्यातला करंट ऑब्झर्व करणं किंवा करंटवर लक्ष ठेवणं हे सोपं वाटतं, हो ना? म्हणून म्हणजे स्टेट व्हेरिएबल असं चूज करायचं ज्यांना आपल्याला सोल्युशन मिळेल, सर्किटचं नेचर कळेल, त्या व्हेरिएबलच्या इक्वेशन्सवरून सर्किटचं नेचर कळेल असं स्टेट व्हेरिएबल चूज करायचं. आपण कोणतं चूज करणार इथं? करंट चूज करणार. ठीक आहे. आता मला जर यातला करंट काढायचा असेल, ठीक आहे, करंट काढायचं असेल तर मी काय पहिला अप्लाय करणार? KVL. लूप आहे ना, बाय KVL. आता तुमच्या मनात अजून एक येऊ शकतो बघा, सोर्स नाही तर करंट कसं काय फ्लो होणार यातनं? ठीक आहे. करंट इज बिकॉज ऑफ इनिशियल चार्जिंग ऑफ L and C. इंडक्टर आणि कॅपॅसिटर इनिशियली चार्ज असणार आहेत, त्याच्यामुळं सर्किट मधला जो करंट मिळणार आपल्याला तो मिळणार आहे. ठीक आहे. इनिशियली ते चार्ज असल्यामुळं. मग बघा, जर आता आपण या सर्किटमध्ये KVL अप्लाय केला तर काय येणार? इथलं व्होल्टेज VR प्लस VL प्लस VC इज इक्वल टू झिरो. मग बघा पुढं VR काय लिहिणार मी? I of t इंटू R प्लस VL काय लिहिणार? आता इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज कमी असतं. ठीक आहे. कमी असतं म्हणलं की डिफरन्सिएशन. कमी असतं म्हणल्यावर डिफरन्शिएशन. ठीक आहे. प्लस C किंवा 1/C इंटिग्रेशन I of t dt इज इक्वल टू 0. आता ही इक्वेशन सारखे रिपीट व्हायला लागलेत. ठीक आहे. त्यामुळे लक्षात असतील, काय प्रॉब्लेम नाही येणार हे इक्वेशन समजायला. ठीक आहे. आता बघा, अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणतो मी. परत एकदा डिफरन्शिएशन करायचं, कारण दोन वेगवेगळे ऑपरेटर आहेत ना त्यात. एक इंटिग्रल आहे, एक डिफरन्शिएशन आहे. त्याला आपण एकामध्ये रिड्यूस करणार. त्यानंतर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये झाल्यानंतर आपल्याला त्याचे सोल्युशन काढता येतात. मॅथ्स मध्ये एक सेपरेट चॅप्टर आहे, आपण त्यावेळी त्याचं म्हणजे डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणतो मी. ठीक आहे. मग बघा, R
इंटू डी आय ऑफ टी बाय डी टी प्लस एल इंटू डी टू आय ऑफ टी बाय डी टी स्क्वेअर प्लस 1/c. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन कॅन्सल होणार एकमेकांना, कॅन्सल करतात. इज इक्वल टू 0. आता हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचं आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊ शकतो. आता तुम्ही आता या स्टेजला लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळी टाइम डोमेन डिफिकल्ट व्हायला चालू होते त्यावेळी आपण कुठल्या डोमेनमध्ये शिफ्ट होते, फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये शिफ्ट होते. फ्रिक्वेन्सी डोमेनचा शिफ्ट करणारा मधला दुवा कोण आहे? लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. मग बघा d2 बाय dt स्क्वेअर ह्याचा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म काय लिहितो? s स्क्वेअर. ठीक आहे. बरं ह्याच्या आधीची एक स्टेप लिहितो मी, डायरेक्ट ही लिहायला नको म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा मी काय लिहितो त्यातनं आय ऑफ टी, इथं पण राहिला आय ऑफ टी. ओके. आय ऑफ टी असं मी बाहेर घेऊ शकतो बरं का, कारण हे व्हेरिएबल आहे. मग सी इंटू सी नाही तो एल आहे, हे एल आहे बरं का. ते स्क्रीनवर लिहिताना कधी कधी तिरकं होते ते. हां, एल इंटू d2 बाय dt स्क्वेअर, प्लस आर डी बाय डी टी. आता तिथं व्हेरिएबल होतं, हे व्हेरिएबल असं आपण बाहेर घेऊ शकतो, मॅथ्समध्ये असं करू शकतो आपण. ठीक आहे. व्हेरिएबल हे बाहेर घेऊ शकतो. प्लस 1/c इज इक्वल टू 0. आता हे d2 बाय dt स्क्वेअर आहे ना, ह्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये एस स्क्वेअर म्हणतो आपण. म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये कन्व्हर्जनचे रूल्स आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. पण आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा, आपल्याला त्याचीच गरज आहे आता, की फ्रिक्वेन्सी डोमेन आता डिफिकल्ट व्हायला लागले. फ्रिक्वेन्सी डोमेन डिफिकल्ट व्हायला लागले म्हणून आपण टाइम डोमेनमध्ये शिफ्ट व्हायला लागले. ठीक आहे. टाइम डोमेनमध्ये शिफ्ट होते. मग बघा, परत एकदा, टाइम डोमेन डिफिकल्ट व्हायला लागले म्हणून आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये शिफ्ट होतोय. ठीक आहे. होते सगळं असं, म्हणजे दोघांपैकी कोणतरी एक अलर्ट राहो. होय ना. ठीक आहे. हा, टाइम डोमेन डिफिकल्ट व्हायला लागल्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये शिफ्ट होतो. मग आता बघा, म्हणजे आता तुम्हाला डोळ्यासमोरच उदाहरण आहे त्याच्या. हे कसं सोडवायचं, पहिला डोक्यात प्रश्न येतो ना, कसं सोडवायचं, अवघड आहे. आता पुढे लक्षात येईल तुम्हाला, फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर कसं एकदम सोपं होतं इक्वेशन ते. हा बघा, बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येणार? आय ऑफ एस हा ऑपरेटर आहे बरं का लॅपलास ट्रान्सफॉर्म मधला एस. मग एल इंटू एस स्क्वेअर प्लस आर एस प्लस 1/c इज इक्वल टू 0. बघा केवढं सोपं झालं इक्वेशन. आता हे काय, ए स्क्वेअर मधलं सेकंड ऑर्डर क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं फार सोपं आहे. म्हणजे त्याचे सोल्युशन्स आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून 7वी-8वीला आपण सोल्युशन काढले, त्याचे रूट्स काढलेत. बघा त्याची पण उजळणी. आता फक्त ते जरा रिअरेंज करूया आपण. एल एस स्क्वेअर आहे ना, त्याला काय करूया, आय ऑफ एस इंटू ए स्क्वेअर प्लस एल काय करूया, म्हणजे थ्रू आउट डिवाइड बाय एल. या थ्रू आउट इक्वेशनला डिवाइड बाय एल करायचं. ठीक आहे. डिवाइड एस स्क्वेअर राहिला, आर बाय एल एस प्लस 1/LC इज इक्वल टू 0. बघा झालं. आता या इक्वेशन मध्ये एक तर आय ऑफ एस 0 असणार आहे, नाहीतर हे इक्वेशन 0 असणार आहे. दोन पॉसिबिलिटीज आहेत. पण आय ऑफ एस 0 असणार नाही. बाय मॅथ्स दोन पॉसिबिलिटीज आहेत.
आन्सर 0 आलं ना. 0 इंटू समथिंग 0. दोन्हीपैकी एक काहीतरी 0 असणार. तुम्ही असं म्हणा दोन्ही पण 0 असू शकते सर, असू शकते. पण आय ऑफ टी 0 नसणार आहे, म्हणजे आय ऑफ एस 0 नसणार आहे, कारण हे दोन्ही चार्ज आहेत ना, त्यामुळे इनिशियल करंट फ्लो व्हायला लागलाय त्यातनं. लक्षात येते का? इनिशियल करंट आहे. मग बघा मी लिहितो इथं आय ऑफ एस नॉट इक्वल टू 0. आय ऑफ एस नॉट इक्वल टू 0 हे कळालं तुम्हाला का लिहिलं मी ते? पॉसिबल नाही आहे हे. मग दुसरं काय असू शकतं? ए स्क्वेअर प्लस आर बाय एल एस प्लस 1 अपॉन एल सी इज इक्वल टू 0. मग बघा रूट्स कसे काढणार? S1 कॉमा S2 इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A अपॉन 2A. आता बघा S1 कॉमा S2 इज इक्वल टू काय येणार? मायनस आर बाय एल प्लस मायनस अंडर रूट आर बाय एल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अपॉन एल सी डिवायडेड बाय 2. ए ची व्हॅल्यू 1 आहे, डिवायडेड बाय 2. समजलं हे? मग ते 2 आपण सेपरेट करू आता. S1 कॉमा S2 मायनस आर बाय 2L प्लस मायनस अंडर रूट. आता हे 2 आत गेल्यानंतर 4 होणार ना, लक्षात येते का? 4 होणार इथं अंडर रूटच्या आत गेल्यानंतर. मग आर बाय 2L ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो मी. ही स्टेप कळाली का? हां. मायनस 1 अपॉन अंडर रूट एल सी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहितो मी, कारण हे काय तर बघितले आपण आधी. हां ठीक आहे. बघा मग S1 कॉमा S2 इज इक्वल टू मायनस अल्फा प्लस मायनस अंडर रूट अल्फा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर. मग तिथं अल्फा म्हणजे काय? अल्फा इज इक्वल टू मायनस आर अपॉन 2L मायनस आर अपॉन 2L इज इक्वल टू मायनस नाही म्हणायचं, मायनस नाही घ्यायचं, ठीक आहे. आर अपॉन 2L इज इक्वल टू डॅम्पिंग फॅक्टर. डॅम्पिंग फॅक्टर आता एवढं हे का घ्यायला लागलोय? याच्यावर क्वेश्चन आलेला आहे एक्झामला, ठीक आहे. टाइम कॉन्स्टंट जे बघितले आपण, काय बघितलंय? काय काय बघितलं? 2 बघितलं टाइम कॉन्स्टंट. एक RL सर्किटचा बघितला, एक RC सर्किटचा बघितला. RL सर्किटचा L बाय R, RCचा RC. आता इथं सिरीज RLC सर्किटमध्ये सुद्धा टाइम कॉन्स्टंट असतो. तो टाइम कॉन्स्टंट टाऊ इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा. हा एक्झामला आलेला क्वेश्चन होता. टाइम कॉन्स्टंट एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. 1 अपॉन अल्फा म्हणजेच 2L बाय R, 2L बाय R, ठीक आहे. हा आलेला क्वेश्चन होता. आणि ओमेगा 0 काय ना? ओमेगा 0 इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एल सी. ह्याला आपण काय म्हणतो? रिंगिंग फ्रिक्वेन्सी. रिंगिंग फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. सर्किटची नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, नॅचरल फ्रिक्वेन्सी. कळालं इथंपर्यंत? कळालं? पुढे जाऊ आपण. आता बघा हे जे इक्वेशन आले, ह्या इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे आपल्याला. ओके. मग हे म्हणजे रूट्स आलेत, हे रूट्स वरून सोल्युशन काढता येतं आपल्याला. मग बघा केस 1. आता मी परत एकदा इक्वेशन लिहितो. आता हे चेंज झाले ना, तुमच्या डोळ्यासमोर ते इक्वेशन असू दे. बघा S1
कॉमा S2 मायनस R/12 प्लस मायनस अंडर रूट R/12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट LC ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय झालं हे मायनस अल्फा प्लस मायनस अंडर रूट अल्फा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर S1 कॉमा S2. ठीक आहे, हे इक्वेशन आलं. आता केसेस बघायचे, 3 केसेस बघायचे ह्याच्यातल्या. त्यातली केस 1 बघा, अल्फा ग्रेटर दॅन 0 अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. ठीक आहे, अल्फा जर मोठा असेल इथं तर बघा ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, रूटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि मायनस अल्फा प्लस मायनस समथिंग पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे रूट्स काय येणार, देन रूट्स आर नेगेटिव्ह, रियल अँड अनइक्वल. रूट्स आर नेगेटिव्ह, रियल अँड अनइक्वल. समजते का? त्याच्यात एखादी व्हॅल्यू घेऊन बघा. समजा इथं अल्फाची व्हॅल्यू घेतली मी 10 आणि ओमेगा 0 असेल 5, तर 100 मायनस 25 अंडर रूट 75 त्याची काय तर व्हॅल्यू येईल. आणि इथं किती आहे 10 मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट 75 म्हणजे किती 8.6 8.5च्या आसपास येईल. म्हणजे ते फायनल आन्सर काय येणार आहे, देन रूट्स आर नेगेटिव्ह, रियल अँड अनइक्वल रूट्स आहेत ते. असं जर असेल देन सोल्युशन इज I of t is equal to a1 e raised to minus s1t plus a2 e raised to s2t. एक मिनिट, मायनस नाही प्लस असणार आहे इथं. a1 e raised to s2t S1t. ओके, हे याचं सोल्युशन येणार. समजलं का? हे याचं सोल्युशन येणार. हे पहिलं. ॲज t ग्रेटर दॅन 0 हे याचं सोल्युशन येणार, I of t. आता हे या स्टेजला तुम्ही डायरेक्ट एक्सेप्ट करा हे. ठीक आहे, आता तुम्हाला ह्याच्यात हे का केलं ह्याचा असा एक्झामला जास्त यूज नाही, पण तुम्हाला कुठे विचारू शकतात. समजा MPSCची एक्झाम आली, MPSCच्या एक्झाममध्ये ना प्रत्येक चॅप्टरला वेटेज आहे, प्रत्येक सब्जेक्टला वेटेज आहे. ठीक आहे, MPSCला आतापर्यंत असं बघण्यात आलंय, प्रीला अशी क्वेश्चन मधले क्वेश्चन विचारायची पद्धत चालू झाली. मग तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात, इन सोर्स फ्री RLC सर्किट इफ डॅम्पिंग फॅक्टर ग्रेटर दॅन रिंगिंग फ्रिक्वेन्सी किंवा डॅम्पिंग फॅक्टर इज ग्रेटर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, देन which of the following solutions are possible. मग त्यातलं हे असणार आहे, लक्षात घ्या. एवढंच विचारू शकतात. मधली स्टेप्स काय होतं ते आता त्याच्या नादाला लागू नका. म्हणजे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याकडं टाइम कमी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा फार व्हास्ट सब्जेक्ट आहे, फार म्हणजे फार व्हास्ट. मी नॉर्मली हे सगळ्यांना सांगतोय की आता तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचलो ह्याच्या नादाला लागू नका. आपण पोहोचलो हे बघा, इथून इथपर्यंत पोहोचलो आणि ते स्टडी करा. कारण का आपल्याला PhD पास व्हायचं नाही, एक्झाम क्वालिफाय करायचं ना, PhD पास व्हायचं नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स आहेत. मॅथ्स आपलं झालं, मॅथ्समध्ये आणि तुम्हाला क्लिअरिटी येईल कशामधल्या स्टेप्स आहेत ते, पण आता नको. ठीक आहे, म्हणजे ते तुमच्या डोक्यातला तो गॉबलिन असतो ना, गॉबलिन माहिती, गॉबलिन नाही माहिती
हॅरी पॉटर बघितलं पिक्चर? हा, त्यात आहे ते असं स्थिर नसतो, ते नाचत असतो असं सारखं वळवळ वळवळ, तसं ते डोक्यात मग नाचायला लागते. तर ते होऊ नये म्हणून मी आता सांगायला लागलो तुम्हाला की आपल्याला PhD पास करायची नाही, आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायचं. एक्झामला इथंपर्यंत इथनं हे विचारणार आहेत, डायरेक्ट हे विचारणार आहेत, तर तेवढं करा फक्त. ओके, मग बघा हे झालं. आता हे झालं सोल्युशन. ओके, देन केस 2. केस 2 काय असणार आहे बघा. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. ठीक आहे. अल्फा आणि ओमेगा 0 जर इक्वल झाले तर बघा, देन S1, S2 म्हणजे हे रूट्स आर काय होणार, निगेटिव्ह. आणि हे जर सेम असतील तर ही टर्म 0 झाली, ही टर्म 0 झाली. ठीक आहे, आणि फक्त निगेटिव्ह राहिलं, निगेटिव्ह अँड इक्वल. निगेटिव्ह अँड इक्वल. एक व्हायला लागलं यूच. हा, निगेटिव्ह अँड इक्वल. आता निगेटिव्ह अँड इक्वल जर झाली तर बघा, देन सोल्युशन इज I of t is equal to e raised to minus alpha t a1 plus a2t. a1 plus a2t. आता तुमचं लक्ष याच्याकडे पाहिजे, या गोष्टींकडे. I of t is equal to e raised to minus alpha t a1 plus a2t. ठीक आहे. त्यानंतर पुढं केस 3. अल्फा लेस दॅन ओमेगा 0. म्हणजे बघा, जर अल्फा लहान असेल, ओमेगा 0 मोठा असेल, तर ही टर्म काय झाली, निगेटिव्ह झाली. निगेटिव्ह झाली की कॉम्प्लेक्स नंबर, अंडर रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर आपण कुठे गेलो, कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये गेलो. ठीक आहे. मग बघा, देन रूट्स आर नेगेटिव्ह अनइक्वल, किंवा अनइक्वल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, निगेटिव्ह अँड कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर. निगेटिव्ह अँड कॉम्प्लेक्स, कारण इथं मध्ये प्लस मायनस साइन आहे ना, कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर. समजलं? मग बघा, याचं सोल्युशन काय आहे, I of t is equal to e raised to minus alpha t cos of omega dt plus sin of omega dt. कॉन्स्टंट पण लिहायला लागेल ना त्याच्यात. a1 cos of omega dt plus a2 sin of omega dt. ओके. आणि ओमेगा डी काय असणार आहे, ओमेगा डी इज इक्वल टू अंडर रूट अल्फा स्क्वेअर मायनस 9. ओमेगा 0 स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर, ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना, त्यामुळं
आपण कोण मोठं घेतलं? यस, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. ओमेगा 0 स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, कारण आपण ओमेगा 0 मोठा घेतलाय तिथं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? डॅम्पिंग फ्रिक्वेन्सी किंवा डॅम्प फ्रिक्वेन्सी. डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे, हे 3 केसेस कळाल्या. आता बघा, ह्याच्यानंतर एक पुढचा क्वेश्चन आहे जो एक्झामला जास्त विचारला जातोय, जास्त फेमस क्वेश्चन आहे ह्या इक्वेशन्स वरून. आता जर हे इक्वेशन्स प्लॉट केले, हे जर इक्वेशन्स प्लॉट केले, आय ऑफ टी, ठीक आहे, हे इक्वेशन जर प्लॉट केले बघा, तर ते जरा कलरफुल काढू, म्हणजे आय ऑफ टी आणि इथं असणार आहे टी. त्यानंतर बघा हे एक असणार आहे आणि हे एक असणार आहे. असे 3 इक्वेशन आले. ओके, हे जे इक्वेशन आलं ते आलं केस 1. केस 1, अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 असतं ना, हे जे आहे ना, बघा तुम्हाला किती स्लो दिसतं ना. ही जर फायनल व्हॅल्यू असेल, फायनल व्हॅल्यू 0 आहे इथं. ठीक आहे, इनिशियल पासून चालू झाल्या व्हॅल्यू आणि असं फायनल पर्यंत यायला लागले. फायनल 0 पर्यंत पोहोचायला कुणाला जास्त वेळ लागलाय? कुठल्या कलरच्या वेव्ह फॉर्मला? ग्रीनला, बरोबर. ग्रीनला जास्त वेळ लागलाय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर डॅम. ओव्हर डॅम. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे वयस्कर माणसं गाडी चालवताना किंवा गाडी थांबवताना, आता हे थांबायचं आहे ना, स्लो जायचं. आता गाडी थांबवताना कशी थांबवते? हा, एकदम स्लो असतं सगळं. म्हणजे समजा इथनं 100 फुटावर 100 मीटरवर आपलं घर आहे, इथं स्पीड स्लो केली त्यांनी, स्लो जाणार गाडी इथनं पुढे. समजलं? हे ओव्हर डॅम. त्यानंतर बघा हे काय? क्रिटिकली डॅम. म्हणजे हे काय असणार आहे? केस 2, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. ओमेगा 0 म्हणजे हे काय असणार आहे? केस 2. हे असणार आहे क्रिटिकली डॅम. क्रिटिकली डॅम ही क्रिस्प पोरं, यंग एकदम, स्पीड ना आले एकदम ब्रेक दाबला, लगेच स्टॉप, घराजवळच थांबले लगेच. ठीक आहे, हे समजलं? एकदम नवीन नवीन अशी शिकलेली असतात बघा, एक 18, 19, 20 वयातली पोरं असतात ती. तशी कशी थांबतात? लगेच स्पीड, जागच्या जागी गाडी थांबली. ही क्रिटिकली डॅम. आणि हे कोण? केस 3, अल्फा लेस दॅन ओमेगा 0. हे आहे अंडर डॅम. अंडर डॅम हे तुम्ही
थांबवताना लगेच थांबणार नाही गाडी. दोनदा ब्रेक दाबणार, थांबली, परत गेली, परत ब्रेक दाबणार, सोडणार. हे तसंच आहे. मग थांबणार घराजवळ. समजलं का? एक्झाम्पल मॅच होतात ना. हा, समजलं. हा ग्राफ आहे असा, आणि समजून घ्या हे हे असं आहे. मग अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 ओव्हर डॅम, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0 क्रिटिकली डॅम, आणि अल्फा लेस दॅन ओमेगा 0 म्हणजे अंडर डॅम. आणि बघा इथं साईन वेव्ह दिसतात ना, म्हणून हे साईन फंक्शन पण आले ते एक्सप्रेशन मध्ये. हे बघा इथं, म्हणजे जर आपण लिहायचं म्हटलं तर हे काय आहे, अंडर डॅम, अंडर डॅम. हे काय आहे, क्रिटिकली डॅम, क्रिटिकली डॅम. आणि हे काय, ओव्हर डॅम. हे आलेले क्वेश्चन एक्झाम मध्ये आतापर्यंत आलेले, आणि याच्या पुढे पण रिपीट होतात. गेटला ह्याच्यावर लिहिलेले, म्हणजे ह्याच्यावर हे आलेले क्वेश्चन आहेत हे मधले वेव्हफॉर्मवरून त्याचे इक्वेशन्स हे. आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हे विचारलेलं आहे, MPSCला हे मधलं विचारू शकतात. ठीक आहे. MPSC नॉर्मली असंच फॉलो करते, जे स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन्स कॉपी पेस्ट करायचे इकडं असं. MPSC गॅजेटेड पोस्ट, तुम्हाला मुख्यमंत्र्यांशिवाय कोण काढू शकत नाही त्यात, गॅजेटेड पोस्टला. ठीक आहे. बाकी पोस्टला तसं नसतंय, म्हणजे कोण काढूच शकत नाही. तुम्हाला हे सांगतो, वर्स्ट केसमध्ये सस्पेंड होता तुम्ही 6 महिन्यासाठी, आणि सस्पेन्शन हे वरदान असते. तुम्हाला एक सांगतो, होय होय, म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल ते. म्हणजे चांगल्या, समजा तुमची जर काही चुकी नसेल तर, चुकी नसेल आणि चुकून सस्पेंड झाला तर हे मजाच मजा. निम्मा पगार, घरात बसायचं निवांत, दिवस रात्री लोळत बसायचं, नाहीतर ट्रिप काढायची, कुठेतरी फिरून यायचं एकदम चांगलं. तुमची चुकी नसेल तर, चुकी असेल तर मग कार्यक्रम असतो तिथे. पण गॅजेटेड पोस्टला नॉर्मली कोण हलवू शकत नाही, होत नाही, सस्पेंड होत नाही. पहिला असं वाटत होतं की गॅजेटेड पोस्टला कोण होत नाही पहिला, म्हणजे नॉर्मली आता महाराष्ट्रात तर फार रेअर आहे आणि करत नाहीत कोण तसं. पण ज्यावेळी मोदी साहेबांनी ते अमित शाह साहेब सेंट्रल गव्हर्नमेंटला, त्यावेळी तिथल्या नोकऱ्या ज्या आहेत गॅजेटेडच्या त्या त्यांनी हलवल्यात, म्हणजे टर्मिनेट पण केलं बऱ्याच जणांनी. पण ते आपल्या महाराष्ट्रात असं काही जास्त होत नाही, सस्पेंड होते जास्तीत जास्त, सस्पेन्शन परत रिवोक होते, कुठं तर पनिशमेंट पोस्टिंग दिली जाते, कुठं तर एक थोड्या दिवसासाठी जावं गडचिरोली फिरून या, तेवढंच जास्तीत जास्त. वर्स्ट त्याच्यापेक्षा जास्त काय होत नाही. हे समजलं इथपर्यंत? ह्याच्यात काय काय विचारू शकतात? एक बघा, टाइम कॉन्स्टंट रिलेटेड पण विचारू शकतात. टाइम कॉन्स्टंटचा एक क्वेश्चन, वेव्हफॉर्मचा एक क्वेश्चन, आणि रूट्स रिलेटेड एक क्वेश्चन हे विचारू शकतात. काय झालं? अरे थांबलं का? ओके, असं झालं काय? मध्ये मला टेन्शन आलं की म्हणलं हे एवढं कलर देऊन त्याला गेलं तर काय व्हायचं.
समज हे आता पुढे जाऊया आपण, इथंपर्यंत कळालं. आता पुढे तो कॉपी पेस्ट आहे डायरेक्ट पॅरलल RLC. आता बघा 2 सोर्स फ्री पॅरलल RLC. सोर्स फ्री parallel RLC. आता बघा इथे जाणारा करंट हा IR, IL आणि IC, RLC. करंट तरी पण फ्लो होणार आहेत. का होणार आहेत? कारण इनिशियली चार्ज आहेत. हे विसरायचं नाही अजिबात. सोर्स फ्री मध्ये इनिशियल चार्ज असतात ते. इनिशियली L and C are charged. ओके. आता बघा इथं आता पॅरलल मध्ये स्टेट व्हेरिएबल काय चूज करायचं? व्होल्टेज. कारण व्होल्टेज ना आपल्याला सगळ्या सर्किटचा रिस्पॉन्स कळतोय पॅरलल मध्ये, त्याच्यामुळं we choose state variable V of t. V of t म्हणण्यापेक्षा मोर स्पेसिफिक आपण काय म्हणतो? VC of t. म्हणजे पॅरलल मध्ये कॅपॅसिटर आहे ना, तर 2 स्टेट व्हेरिएबल आहेत. एक I of t करंट इन इंडक्टर आणि V of t व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. मग आपण बघायचं की कोणतं स्टेट व्हेरिएबल सिलेक्ट केल्यानंतर आपल्या डिस्कशनला एक अर्थ प्राप्त होतो पुढं, म्हणजे एक मिनिंग. म्हणजे काय म्हणायचं बघा मला, जर मी करंट सिलेक्ट केला, इंडक्टर शॉर्ट सर्किट आहे ना, त्यामुळं त्यातून जाणार करंट काय होणार आहे? थोड्या वेळानंतर 0 होणार आहे तो. ओके. हां, थोड्या वेळानंतर म्हणजे सॉरी काय म्हणूया आपण, त्यातनं जाणारा करंट जरा जास्त असणार आहे, तुलनेत जास्त असणार आहे. ठीक आहे. मग तो काय करणार? रेजिस्टरमध्ये ती एनर्जी डिसिपेट करणार. ठीक आहे. पण व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर थोड्या वेळेसाठी दिसणार आहे आपल्याला, ओपन सर्किट राहणार ना ते. सुरुवातीला ज्यावेळी ट्रान्झिएंट होणार त्यावेळी शॉर्ट सर्किट होणार, परत नंतर ओपन राहणार ते. समजते का? मग बघा बाय KCL काय म्हणणार आपण? IR प्लस IL प्लस IC इज इक्वल टू 0. IR काय लिहिणार मी? V of t बाय R. V of t बाय R प्लस IL काय लिहिणार? 1/L इंटिग्रेशन V of t dt प्लस C नाही, हां C d V of t by dt is equal to 0. आता बघा पुढं मी आता एक इक्वेशन व्यवस्थित लिहितो डायरेक्ट. C d2 V of t by dt स्क्वेअर प्लस 1/R dV of t by dt प्लस 1/L V of t is equal to 0. मग बघा हे डायरेक्ट लिहू का एक आता? V of t किंवा डायरेक्ट बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म लिहितो. आता तुम्हाला समजले, आता एवढं स्मार्ट आहे तुम्ही. ठीक आहे. बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म V of s स्क्वेअर प्लस 1/RC s प्लस 1/LC इज इक्वल टू 0.
ओके, देन v of s not equal to 0. Then s square plus 1 upon rc into s plus 1 upon lc is equal to 0. Is equal to 0. Then roots are s1 comma s2 minus 1 upon rc. आता ही पण स्टेप डायरेक्ट लिहू का? आता कळालंय तुम्हाला मागच्या एक्झाम्पलला परत रिपीट सांगण्यात म्हणजे काय अर्थ नाही ना. डबल तेच 1 अपॉन 2 RC. 2 कुठनं आला? तो डिनॉमिनेटरला होता ना, तो 2 आला. हा लक्षात घ्या. मायनस 1 अपॉन 2 RC प्लस मायनस अंडर रूट मायनस प्लस मायनस 1 मिनिट 1 अपॉन RC 1 अपॉन 2 RC ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन रूट LC ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे लिहिलं, हे रूट्स आले. म्हणजेच s1 कॉमा s2 मी काय लिहिणार? मायनस अल्फा प्लस मायनस अंडर रूट अल्फा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर हे आलं. अल्फा म्हणजे काय? डॅम्पिंग फॅक्टर. ओमेगा 0 म्हणजे ते लिहायचं का परत? 1 अपॉन 2 RC डॅम्पिंग फॅक्टर आणि ओमेगा 0 1 अपॉन अंडर रूट LC. त्याला आपण काय म्हणतो? रिंगिंग फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. रिंगिंग फ्रिक्वेन्सी. मग बघा सिमिलरली केस 1 अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 म्हणजे काय येणार? ओव्हर डॅम्प. आता हे लक्षात आलंय तुमच्या, अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 ओव्हर डॅम्प. देन IF काय घेतलं आपण? V of t घेतलं ना, व्होल्टेज घेतलंय. व्होल्टेज घेतलं ना, व्होल्टेजचं इक्वेशन घेतलं. स्टेट व्हेरिएबल काय घेतलंय? व्होल्टेज. स्टेट व्हेरिएबल घेतलंय व्होल्टेज. सो V of t सोल्युशन इज V of t is equal to A1 e raised to S1t plus A2 e raised to S2t. आणि हे कशासाठी? फॉर t ग्रेटर दॅन 0. विसरू नका ही इक्वेशन t ग्रेटर दॅन 0 हे फार महत्वाचं असतं बरं काय, लक्षात घ्या. त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला सिग्नल सिस्टम झाल्यावर कळेल. मी तुम्हाला म्हटलं ना आपल्या गोष्टी लूपमध्ये आहेत. असं बाकीच्या स्ट्रीम सारखं नाही. आगगाडी सारखा सिलेबस पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी, आठवतंय का? आपला सिलेबस कसा आहे? लूपमध्ये. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला थोडं कळणार नाही. दुसरा सब्जेक्ट झाला की पहिलंच थोडं क्लिअर होतंय. परत असं लूप कम्प्लीट आहे. रिंग आहे ती रिंग, समजते ना? तेच डेंजर आहे ते. आणि त्या डोक्यातल्या त्या गॉबलिनला शांत ठेवणं लय अवघड असते. ते सारखं का कॉय करतं ना ते का हे असत का तसंच का, हे का ते का, असं का तसं. समजलं का? छोटी मुलं कशी असतात? हे असं का, हे का, हे असंच कसं आलं, तसंच कसं आलं, ते तसं करते ना डोक्यात. आणि त्याला सारखं सॅटिस्फाय करायला लागलं की मग झालं, कार्यक्रम झाला म्हणायचं मग आपलं. त्याच्याच मागं PhD पास, एक्झाम नापास, तसंच होते.
लक्षात घ्या. म्हणून म्हणून ह्या एक्झाम ना स्मार्ट लोकांसाठी, स्मार्ट. तिथं म्हणजे सायंटिस्ट बसवायचे नाहीत, PhD होल्डर, मनहूस पर्सन, म्हणजे पूर्ण. म्हणून मी PhD झाल्यानंतर तसंच असते सगळं आयुष्य, म्हणजे असं म्हणजे आता जगून घेतलं सगळं, सगळं झालं आता काय राहिलं नाही आयुष्यात, असे असतात ते. PhD झाल्यानंतर बघा की तोंडावर एक सुरकुती हालत नाही त्यांच्या. आम्ही नाही जावा असं असं ना, काय विचारा. बघू, नंतर बघू, असे ते. हा ठीक आहे. ओव्हर डॅम. त्यानंतर बघा केस 2, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0, क्रिटिकली डॅम. क्रिटिकली डॅम पण रूट्स लिहिलेच नाहीत आपण. असं जर असेल तर हे पण महत्वाचं आहे बरं का, एक्झामला विचारतात. रूट्स आर नेगेटिव्ह, रियल अँड अनइक्वल. हे MPSC साठी चाललंय सगळं. आपल्या एक्झाम मध्ये सगळ्या एक्झाम क्लिअर होतात. वन फॉर ऑल, ऑल फॉर वन. कुठलं स्टेटमेंट आहे, कुठल्या तरी पिक्चर मधला आहे, दिल दोस्ती दुनियादारी. तर ठीक आहे, सगळंच क्लिअर होते मी व्यवस्थित केलं तर. हे झालं क्रिटिकली डॅम. मग इथं काय असणार, रूट्स आर नेगेटिव्ह अँड इक्वल. करेक्ट. मग सोल्युशन काय असणार आहे, V of t इज इक्वल टू e raised to minus alpha t a1 प्लस a2t. आणि हे कशासाठी असणार आहे, फॉर t ग्रेटर दॅन 0. हे विसरायचं नाही. t लेस दॅन 0 काय असेल आपल्याला माहित नाही, कारण t लेस दॅन 0 ला सोर्स प्रेझेंट आहे. लक्षात येते का, आपण सोर्स फ्री बघायला लागलो ना, नेटवर्क सोर्स फ्री. t इज इक्वल टू 0 ला सोर्स फ्री झालाय, म्हणजे एका इन्स्टंटला t इज इक्वल टू 0 ला सोर्स फ्री झाला आणि त्याच्या पुढचा रिस्पॉन्स बघायला म्हणजे t ग्रेटर दॅन 0 ला. लक्षात येते का. हा, t इज इक्वल टू 0 ला पण बघत नाही आपण, समजते ना. हे t ग्रेटर दॅन 0 म्हणजे t नॉट इक्वल टू 0, t मध्ये 0 इन्क्लूड नाही आहे, हे लक्षात घ्या. ओके. आणि केस 3, ओमेगा 0 ग्रेटर दॅन अल्फा, म्हणजेच अंडर डॅम. देन रूट्स आर नेगेटिव्ह अँड कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर. हे माहिती आहे ना कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स म्हणजे काय असतं ते. हा, हे बघा A प्लस JB ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतो, करेक्ट. आणि जर हे असेल तर ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, हा, मायनस A प्लस JB असेल तर ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट गुड प्लस A. मायनसच असणार आहे, मायनस A मायनस JB. फक्त मधलं साईन मायनस प्लस मायनस होते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मध्ये. रिअल पार्टचं साईन चेंज होत नाही, तेच असते. हे विसरू नका अजिबात, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स म्हणजे. ठीक आहे. मग काय येणार, V of t इज इक्वल टू e raised to minus alpha t a1 cos omega dt plus a2 sin omega dt.
मग A1 आणि A2 हे कॉन्स्टंट आहेत बरं का, सगळ्याच्यात जिथे जिथे A1 आणि A2 वापरले ते कॉन्स्टंट्स आहेत. आणि बघा, ॲज A1 and A2 are constants and can be calculated with इनिशियल कंडिशन्स. हे दिसतंय का तुम्हाला मी काय लिहिलं ते? दिसतंय ना? नाही दिसत? दिसलं? ओके, दिसलं ना आता? ह्याच्यामुळे दिसत नाही काय? ते झाकलं तर अवघड होईल. ते रेकॉर्डिंग चालू आहे ना. बरं, आज काहीतरी लिहिलं मी, काहीतरी बोललो ते आहे का? PDF मध्ये बघा. आणि हे काय असणार आहे? ते 3 इक्वेशन, म्हणजे हे पण काय असणार आहे? T greater than 0 ला असणार आहे इक्वेशन. आणि ओमेगा डी काय असणार आहे तिथं? ओमेगा डी इज इक्वल टू अंडर रूट ओमेगा 0 स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर, डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ओके. आता बघा, ग्राफ सेमच येणार ग्राफ. आता एकदा आपलं झालं म्हणजे परत काय सेमच आहे सगळं. हा कुठला ग्राफ आला? हा, अंडर डॅम. करेक्ट, गुड. अंडर डॅम. आणि काय असणार आहे इथं? ओमेगा 0 ग्रेटर दॅन अल्फा. त्यानंतर हा क्रिटिकली डॅम. काय असणार आहे इथं? अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. ठीक आहे. आणि लास्टला हा काय असणार आहे? अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0 ओव्हर डॅम. ओव्हर डॅम. समजलं? मिक्स झालं ते. कळालं तुम्हाला? हे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं. इथं काय असणार आहे? हे इनिशियल व्होल्टेज V0. पाठीमागं पण I0 दाखवायला पाहिजे होतं, इनिशियल करंट. समजलं का? कळालं? काय शंका? आता आपण बघायचं सेकंड ऑर्डर. आता हे सेकंड ऑर्डर सर्किट बघितलं ना, सोर्स फ्री. तर विथ सोर्स बघायचं, सेकंड ऑर्डर सर्किट विथ सोर्स. इथपर्यंत काय शंका असेल तर विचारा, पुढे जाऊया आपण. ओके. तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोणत्या भाषेत सांगू? हे बघा, लक्ष द्या, सांगतो सोप्या भाषेत. सायकल चालवतो आपण.
पॅडल जे लावतो ना आपण, म्हणजे पॅडल फिरवतो सायकलला, आपण पॅडल मारायला लागलो, ते म्हणजे आपण सर्किटला म्हणजे पॉवर सप्लाय करायला लागलोय सर्किटला, आपण म्हणजे आपण सायकलला पॉवर द्यायला लागलो. ठीक आहे. आता तुम्ही सांगा त्यातले ब्रेक्स म्हणजे डॅम्पिंग, असं इमॅजिन करा तुम्ही. ठीक आहे. आता तुम्ही पॅडल मारायचे थांबला, सायकल थोडा वेळ पुढे जाणार आहे. आता बघा, जर तुम्ही ब्रेक जोरात मारले, तो म्हणजे डॅम्पिंग आहे ते. ठीक आहे. तुमच्या सायकलला थांबवायचं मेकॅनिझम म्हणजे डॅम्पिंग, म्हणजे ऑसिलेशन्स थांबवायचं मेकॅनिझम, हे म्हणजे डॅम्पिंग. समजलं? इमॅजिन झालं? आता जर ब्रेक जोरात मारले तर सायकल जागेवर थांबणार आहे, म्हणजे अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. ठीक आहे. नाही थांबा, ते आता तुम्हाला ते एक्झाम्पल बरोबर रिव्हर्स होते. बरं, ठीक आहे. ते जोरात दाबायचं ते सोडा, ती टर्मिनॉलॉजी सोडा. पण त्या सायकलमध्ये ब्रेकचं जे मेकॅनिझम आहे ना, ते म्हणजे डॅम्पिंग. हे समजलं तुम्हाला? आता डॅम्पिंग काय करतो? ऑसिलेशन्स मिनिमाइज करतं, सायकलला थांबवत नाही. आता हे समजायला परत मी सांगतो, PMMC बघितलं तुम्ही? PMMC इन्स्ट्रुमेंट, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल, आलं डोळ्यासमोर? आता त्याच्यात बघा, आपण सप्लाय दिला, मी कुठलं एक्झाम्पल सांगू तुम्हाला जे सगळ्या टर्मिनॉलॉजी क्लिअर करेल? PMMCचं सांगू शकतो, पण PMMC तुम्ही बघितलं नाही अजून का? झालाय? आठवतो PMMC? आठवतो का? जरा बरेच वर्ष झाले ना, त्यामुळे जरा PMMC आता सांगणं तुम्हाला लगेच आठवलं. तुम्हाला आठवते आणि कुणाला? बरं, त्याच्यापेक्षा मी ते तराजूचं एक्झाम्पल सांगतो. बरं, तराजूचं म्हणा आपलं जे हे, हा राईट, करेक्ट गुड. त्याला काय म्हणतो आपण? पेंडुलम. राईट, करेक्ट, एकदम पेंडुलमचं बरोबर बसते बघा, सगळ्या टर्मिनॉलॉजीमध्ये बसते. आता पेंडुलम आहे, आता पेंडुलम ऑसिलेट व्हायला लागलाय, बरोबर? आणि असं समजा दुसऱ्या साईडला आपण म्हणजे त्या पेंडुलमच्या ऑसिलेशन्सला आपल्याला थांबवायचे आहेत. ठीक आहे. आता पेंडुलम ऑसिलेट व्हायला लागलाय म्हणजे पेंडुलममध्ये मॅग्नेट आहे एक, समजते ना तुम्हाला? हे बघा, ते कसं होते? समजा इथं नॉर्थ पोल आहे आणि इकडं साऊथ पोल आहे. आता इथं मध्ये हा असा पेंडुलम आहे, ह्याला असं लावलेलं आहे. इथं पण नॉर्थ पोल आलाय आणि इथं साऊथ पोल आलाय. मग तो ज्यावेळी इथं जातोय रिपल्शन होतं, इकडे येतोय परत रिपल्शन होते, असं. आता हे कंटिन्युअस ऑसिलेशन चालू आहेत. आता ह्या ऑसिलेशन्सला मला थांबवायचं आहे. मी काय करणार? ह्याच्या पुढं पाठीमागं दोन मॅग्नेट आणणार, दोन मॅग्नेट त्याच्या जवळ आणणार. मग काय होणार? ह्याच्या समोर समजा मी नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचं मॅग्नेट आणलं, म्हणजे नॉर्थ पोलच्या समोर साऊथ पोल आणि साऊथ पोलच्या समोर नॉर्थ पोल, तर ते लॉक होणार ना, चिकटणार एकमेकांना, म्हणजे ते ऑसिलेशन थांबणार. ठीक आहे. आता मला सांगा, बघा आता ते मॅग्नेट एकदम क्लोज नेलं, लगेच ऑसिलेशन थांबले. एकदम चिकटलं त्याला, त्या पेंडुलमच्या मॅग्नेटला लगेच चिकटलं, ऑसिलेशन थांबले. ठीक आहे. जर मी मध्येपर्यंत नेलं थोडं, तर ऑसिलेशन्स डॅम्प आउट होऊन हळूहळू थांबणार. ठीक आहे. आता बघा, ती इथे येऊया आपण. आणि जर मी लांब धरलं, ते म्हणजे मॅग्नेट लांब धरलं, तर ते हळूहळू थांबणार आहे, म्हणजे स्टेडी स्टेट पोचायला लई वेळ लागणार. समजते? आता बघा, लांब धरलं म्हणजे ओव्हर डॅम्प, त्याला स्टेडी स्टेटला पोचायला उशीर लागणार आहे. स्टेडी स्टेटला पोचायला उशीर लागणार आहे. जर मी एकदम जवळ नेलं, म्हणजे एकदम हळूहळू शिस्तात जवळ नेलं, तर त्याचे ऑसिलेशन जागेवर थांबणार आहेत, ऑसिलेशन जागेवर स्टॉप झाले हे. आणि मी काय केले त्यानंतर अंडर डॅम्प म्हणजे काय केलंय? जरासं लांब ठेवले, एकदम चिकटवलं नाही त्याला, जरासं लांब ठेवले. मग काय होणार? ऑसिलेशन त्याची चालू असणार. हे बघा, त्याचे तुझे थोडे ऑसिलेशन चालू होतात, पण हळूहळू थांबणार आहे ते. समजलं का? ते मॅग्नेट जे रोल प्ले करतं ना, ते म्हणजे डॅम्पिंग फॅक्टर. तो जे डॅम्पिंग फॅक्टरचा जो नंबर असणार आहे, तो त्याला रिलेव्हंट असणार. आता घरी गेल्यानंतर हे परत एकदा इमॅजिन करा आणि हे मॅच करून बघा, तुम्हाला कळेल.
येस, हा हा हा, ते फ्लक्च्युएट होतो. त्याला थांबवायला जे मेकॅनिझम असतं ते डॅम्पिंग डायआउट करायला. एकदम स्टॉप केले जाते. हा ठीक आहे. ते मीटर मध्ये पण असते, पीएमएमसी मध्ये पण ह्याचा परत उल्लेख होईल. समजलं का? हे असं आहे म्हणजे डॅम्पिंग. हा हा हा, ते पीएमएमसी मध्ये आहे. ऑसिलेशन होते ते डॅम्पिंग. ठीक आहे. आणि काय शंका होती? डॅम्पिंग फॅक्टर कळाले. आणि कोणती? डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे ही जी ऑसिलेशन्स डाय आउट होताना थोडं थोडं व्हायब्रेट होणार आहे ते. तुम्ही एक आज गेल्यानंतर व्हिडिओ बघा, एक युक्लिडियन डिस्क काय तर एक व्हिडिओ आहे, जरा व्यवस्थित सर्च करून बघा. युक्लिडियन डिस्क ती अशी म्हणजे जर डिस्क फिरवली ना ती बऱ्याच वेळ फिरत राहते ती. ठीक आहे. खाली सरफेस असतो, त्याला स्मूथ सरफेस असतो आणि तो फिरवणारी ती डिस्क पण एकदम स्मूथ असते, त्यांच्यात फ्रिक्शन फार कमी असते. आता ते जेवढी फिरवलं ना ती कॉन्स्टंट म्हणजे वेलॉसिटीने ती फिरत असते, गोल गोल अँग्युलर वेलॉसिटीने. पण ज्यावेळी संपायला येतं ना त्यावेळी म्हणजे फ्रिक्वेन्सी डायवर्ट होताना परत एकदा रिव्हर्स ऑसिलेशन्स येतात तिथं. ते म्हणजे व्हायब्रेट होते जरा. ते व्हायब्रेट म्हणजे ते तिथे ओमेगा डी, डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑसिलेशन्स डायआउट होताना ज्यावेळी लास्टला जे डिस्टर्बन्स येतो, ते जे ऑसिलेशन्स येतात त्याला आपण म्हणतो डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. डॅम्प होताना ते डॅम्पिंग स्लो होताना जे येणारे लास्टला ऑसिलेशन्स आहेत त्याला म्हणायचं डॅम्प फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. समजलं? आणि ओमेगा 0 तर माहितीच आहे तुम्हाला, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, रिंगिंग फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. LNCच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते. समजलं? एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पलला सांगितलं. ओके. बरं ठीक आहे. काय करूया आपण आता, कारण पुढचा पण पॉईंट मोठा आहे, तो होणार नाही. बरं ठीक आहे. एक 5 मिनिटात बघू, 5 मिनिटात होईल. तुम्हाला आता हा मेन कळाला आहेस. ठीक आहे. म्हणजे याच्या पुढचं कळायला काय अवघड जाणार नाही. बघा आता किती वाजलेत, 8:43 झाले. होईल लगेच. काय हेडिंग आहे? स्टेप रिस्पॉन्स ऑफ सेकंड ऑर्डर सर्किट. ठीक आहे. बघा, स्टेप रिस्पॉन्स ऑफ सेकंड ऑर्डर सर्किट. ह्याचा पुढचं तुम्हाला होमवर्क देणार, उद्या दाखवायचं मला. तेवढं सेमच आहे. आता बघितलं तुम्ही, सेमच आहे, फक्त काय फरक नाही. तो स्टेप रिस्पॉन्स ऑफ सेकंड ऑर्डर सर्किट म्हणजे बघा, ओके, RL इज इक्वल टू 0, VS आणि हा C आहे. आता बघा, सिरीज सर्किट आहे. हा, मी इथं सिरीज सर्किट असून सुद्धा मी इथं स्टेट व्हेरिएबल व्होल्टेज घेणार. का? कारण सर्किट स्टेडी स्टेटमध्ये गेल्यानंतर ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय येणार आहे? हा काय असणार पहिला मला सांगा. स्टेडी स्टेटमध्ये ओपन, करेक्ट, गुड. मग ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असणार? सगळं करेक्ट.
संपलं. ह्योच अभ्यास आहे मेन, हेच डिफिकल्ट होतं यातलं. हे कळालं की संपलं, सगळं झालं आन्सर. म्हणजे याच्यात बघा, ॲज इन स्टेडी स्टेट, म्हणजे असं म्हणतो मी, इन स्टेडी स्टेट व्होल्टेज इन स्टेडी स्टेट capacitor is open circuit and inductor is short circuit. So जर इंडक्टर शॉर्ट सर्किट असेल तर स्टेडी स्टेटमध्ये करंट काय होणार? 0. म्हणजे मला स्टेडी स्टेटमध्ये परत प्रॉब्लेम आला, स्टेडी स्टेटमध्ये करंट 0 झाला तर ॲनालिसिस काय करणार आहे तुम्ही? म्हणजे तिथं आपल्याला काय करता येणार? मगाशी 0चं बघितलं, 0चं केलंच, जे स्टेडी स्टेटमध्ये व्हॅल्यू 0 होत्या ते. इथं परत तुम्ही जर 0 केलं तर परत रिपीट झालं ना ॲनालिसिस. ह्याच्यात तुम्हाला चेंज काय बघायला मिळणार नाही. समजलं का? सेमच झालं ते पाठीमागचं. आपण नवीन शिकायला लागलो ना. हे का घेतलं सिलेबसमध्ये? कारण नवीन काय तर शिकायला, म्हणून इथं स्टेट व्हेरिएबल चेंज केलं मी. सो इन स्टेडी स्टेट व्होल्टेज अक्रॉस capacitor is Vs. So state variable should be V of t. Should be V of t. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, V of t हा जो टोटल रिस्पॉन्स आहे V of t चा, हा काय असतो? V of t स्टेडी स्टेट प्लस V of t ट्रान्झिएंट. बरोबर? V of t स्टेडी स्टेट आणि V of t ट्रान्झिएंट. आता जे आपण बघितलं ते सोर्स फ्रीचं बघितलं, ट्रान्झिएंट बघितलं, ते ट्रान्झिएंटचं स्टडी झालं ना सगळं. आता फक्त मला स्टेडी स्टेट जर कळालं, मला सगळं ॲनालिसिस आलं. काय अवघड आहे? सोपंच आहे ना. ट्रान्झिएंट बघितलं सगळं आता आपण. स्टेडी स्टेटमध्ये काय येते? व्ही ऑफ स्टेडी स्टेट, व्ही ऑफ टी स्टेडी स्टेट. काय व्होल्टेज मिळालं मला? हां, व्ही ऑफ टी आहे ना, ते व्ही ऑफ टी म्हणजे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आहे. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. मग काय त्याचा टोटल रिस्पॉन्स काय असणार आहे त्याचा? स्टेडी स्टेट प्लस ट्रान्झिएंट. मग ट्रान्झिएंट मिळालाच आहे मला. मग मी असं लिहू काय? बघा, मी आता सगळ्याचा कन्क्लुझिव्ह लिहितो. व्ही एस प्लस ई रेस टू अल्फा टी, नाही काय लिहिणार मी? A1 ई रेस टू S1 टी प्लस A2 ई रेस टू S2 टी. त्यानंतर प्लस हा काय मिळणार मला? ई रेस टू मायनस अल्फा टी A1 प्लस A2 टी आणि प्लस ई रेस टू मायनस अल्फा टी A1 कॉस ऑफ ओमेगा डी टी प्लस A2 साइन ओमेगा डी टी. आणि हे फायनल. कळालं तुम्हाला? हा, आणि हे 3 केसेस आहेत, केस 1, केस 2, केस 3. मग हा काय असणार आहे? हा पहिला बघा, हा काय असणार आहे? अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. हा काय असणार आहे? अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. करेक्ट. आणि हा काय असणार आहे? अल्फा लेस दॅन ओमेगा 0, म्हणजे ओमेगा 0 ग्रेटर असणार आहे इथं. म्हणजे VC ऑफ टी स्टेडी स्टेट प्लस ट्रान्झिएंट. समजलं? स्टेडी स्टेट प्लस ट्रान्झिएंट. आता हे कळालं तुम्हाला. इथं चेंज काय होतोय बघा. फायनल झालं, 2च मिनिटं फक्त.
व्ही ऑफ टी किंवा मोर करेक्ट VC ऑफ टी. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, स्टेट व्हेरिएबल दोन असतात. एक व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आणि करंट थ्रू इंडक्टर. आणि आपण तेच डिस्कस करायला लागलो बरं का. हे व्ही ऑफ टी म्हणजे तुम्ही सप्लाय व्होल्टेज इमॅजिन करू नका, ते कन्फ्युजन करून घेऊ नका. समजलं का? हा, जेव्हा इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोन्ही असतील तेव्हा आपण व्हेरिएबल म्हणजे व्होल्टेजेस बघतो, कॅपॅसिटरच्या अक्रॉस करतो. हा म्हणजे ज्या असं स्टेट व्हेरिएबल सिलेक्ट करायचं ज्यांना आपल्याला सर्किटचे सगळे पॅरामीटर्स शोधता येतील आणि प्रॉपरली एक अनालिसिस करता येईल असं. म्हणजे बघा, दोनच स्टेट व्हेरिएबल आहेत. तुम्हाला आता ते शंका आली, आता इथं दोनच स्टेट व्हेरिएबल आहेत. एक काय करंट आहे, एक आहे व्होल्टेज आहे. म्हणजे करंट थ्रू इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. आता ह्या सर्किटमध्ये स्टेडी स्टेटमध्ये काय होणार आहे, हा ओपन होणार. ओपन झाला की करंट थ्रू होल सर्किट 0 झाला. तुम्ही काय अनालिसिस करणार आहे? अनालिसिस संपलं ना. तुम्हाला काय म्हणजे स्टडी करता येणार नाही, त्याचं वेवफॉर्म काय येणार, रिस्पॉन्स काय येणार, हे स्टडी करता येणार नाही. पण बघा, जर कॅपॅसिटर सिलेक्ट केला मी, कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज सिलेक्ट केलं, तर तुम्हाला आता लक्षात येईल की हे वेवफॉर्म आले, आता बघितलेले इक्वेशन्स आले. ते इक्वेशन जर मी प्लॉट केले तर ते बघा असे येतात. आता हे बघा दाखवतो. म्हणजे मजा काय, ते हीच मजा आहे की हे जे अनालिसिस येतंय ते कसं येतंय बघा. हा, ओके. त्यानंतर हे, त्यानंतर हे अनालिसिस मिळतं मला टी. आता हे काय, हे अंडर डॅम, करेक्ट, अंडर डॅम, गुड. अंडर डॅम म्हणजे अल्फा लेस दॅन ओमेगा 0. हे बघा काय, क्रिटिकली डॅम. क्रिटिकली डॅम अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0. आणि हे काय, ओव्हर डॅम, अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा 0. आणि हे काय असणार आहे, हे फायनल VS असणार आहे. मग ते VS पर्यंत पोहोचताना व्होल्टेज किती ऑसिलेट होतोय बघा. कॅपॅसिटरचं व्होल्टेज जास्त जाते, VS सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त जाते एका मोमेंटला. हा, ही असे ऑसिलेशन्स येतात. आणि मग फायनली डायोड होऊन VS ला पोहोचते. हा क्रिटिकली डॅम म्हणजे एकदम सर्किट ऑन केल्या लगेच VS. त्यावेळी LNCच्या व्हॅल्यू तुम्हाला असे सिलेक्ट करायचे. आता ह्या अनालिसिसचा फायदा काय बघा, जिथं तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून RLC सिरीज सर्किट डिझाईन करणार आहे विथ स्टेप रिस्पॉन्स, म्हणजे त्याला DC सप्लाय देणार तुम्ही, त्यावेळी तुम्हाला LNCच्या व्हॅल्यू असे डिझाईन करायचे जे हे व्होल्टेज पीक विथस्टँड करतील. आपण नॉर्मली काय म्हणतो, DC मध्ये जर वापरायचं आहे मला, DC सर्किटमध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर वापरायचं आहे, माझं मॅक्सिमम 100 व्होल्ट जर असेल तर 100 व्होल्टचा कॅपॅसिटर सिलेक्ट करा. पण तेवढ्यानं भागणार आहे का ते? नाही, 100 पेक्षा जास्त सिलेक्ट करायचं आहे. मग नॉर्मली तो काय असतो, 1.5 पटीनं किंवा 2 पटीनं जास्त असणारा आपण कॅपॅसिटर सिलेक्ट करतो. म्हणजे तुम्हाला जर 100 व्होल्टचा DC मध्ये जर कॅपॅसिटर लावायचा आहे तर तुम्ही घेताना किती घेतला पाहिजे, 200 व्होल्टचा घेतला पाहिजे किंवा 150 व्होल्टचा घेतला पाहिजे. समजते का? आता तुम्हाला म्हणजे पुढं लक्षात येईल, कंट्रोल सिस्टममध्ये ज्यावेळी जाईल ना आपण, त्यावेळी ह्या पीकची पण व्हॅल्यू काढतोय आपण. तो पीक किती वर जातोय, ह्याच्यापासून किती वर जातोय. बघा, इंजिनिअरिंग ह्यालाच माहिती इंजिनिअरिंग ना. नाहीतर हे छटरपटर वायरी जोडल्या, ITI वाले म्हणतात आपल्याला तुम्हाला काय येते, आम्हालाच येते, आम्ही प्रॅक्टिकल करतोय. त्याला हे असं सांगायचं, बाबा हे पण स्टडी करतो आम्ही, तू सांग म्हणायचं. आता कसं सिलेक्ट करणार, वेव्हफॉर्म सांग म्हणायचं, इक्वेशन सांग म्हणायचं. समजलं का तुम्हाला? हा, म्हणजे हा स्टडी आहे आणि हे अनालिसिस आहे त्याचं. ओके, पर्यंत झालं. आता ह्याच्या पुढं होमवर्क स्टेप रिस्पॉन्स ऑफ पॅरलल RLC सर्किट तुम्ही लिहायचं. फक्त तिथं काय चेंज असणार आहे, संपलं, अभ्यासच झाला, विषय कट.
म्हणजे आता जेवढं शिकवलं तेवढं सगळ्याचा सारांश देतो. स्टेट व्हेरिएबल काय सिलेक्ट करणार तुम्ही? करंट. येस, गुड. नुसतं करंट नाही म्हणायचं. MPSCच्या इंटरव्ह्यूला गेला ना, पॅनल जर टेक्निकल असेल, हे क्वेश्चन्स असतात असले, एवढे बेसिक क्वेश्चन असतात. स्टेट व्हेरिएबल काय सिलेक्ट करणार तुम्ही? स्टेप रिस्पॉन्स ऑफ पॅरल RLC सर्किट. तुम्ही स्टेट व्हेरिएबल काय सिलेक्ट करणार? करंट थ्रू इंडक्टर. ठीक आहे, ओके. चला, आणि तिथं अजून एक गोष्ट, तिथं तुम्ही हे काय घेणार? बरं ठीक आहे, करा, तुम्ही सोडून आणा, मी काय सांगत. करेक्ट सोडवाल तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. समजलं? ओके.